आहे. ओके, मी आज तुम्हाला टू डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकवणार आहे. सगळे एक्झाम्पल मी आपल्या अबॅकस शीटवर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते. ओके, मग स्टार्ट करूया आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 65 * 38 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 6 3 जा किती येतात, तर 6 3 जा 18. मग 18 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 8 18 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 8 जा 48. मग 48 आपण ऍड करूया. इथे आपल्याला 40 ऍड करायचे आहेत, पण या ऑर्डरवर 40 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग आपण 4 चा फॉर्म्युला यूज करू. 40 आणि 8. 48 आपण ऍड केलेली आहे. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेपने म्हणजे सेकंड नंबरने आपण या दोघांना म्हणजे 38 ला मल्टिप्लाय करणार आहे. पण सेकंड नंबरने मल्टिप्लाय करताना काय करायचं, तर फर्स्ट ऑर्डर सोडून सेकंड ऑर्डरवर यायचं. सेकंड ऑर्डर पासून मग पुढे आपल्या बिट ऍड करत जायचं आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, मग फर्स्ट आपल्याला या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 3 जा किती येतात, तर 5 3 जा 15. मग 15 आपण ऍड करूया. हे 10 ऍड केले, पण इकडे या ऑर्डरवर आपल्याला 5 ऍड करायचे. पण 5 ऍड करायला आपल्याकडे बिट अवेलेबल नाहीये. मग आपण काय करायचं, ऍड 5 चा फॉर्म्युला. 15 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आता आपल्याला या 5 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 8 जा 40. मग 40 आपण ऍड करूया. या ऑर्डरवर 40 म्हणजे 4 ऍड करायचे. 40 आपण ऍड केलेले आहेत आणि इकडे आपला 0 म्हणजे इकडे 40 ऍड झालेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. ओके, आन्सर आहे आपलं 2470. हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. ओके, अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. ओके, माझं हे आन्सर आलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या अबॅकस शीटवर सॉल्व्ह करून बघा तुमचं हेच आन्सर येतं का, म्हणजे तुमचं पण आन्सर करेक्ट येतं का ते तुम्ही नक्की चेक करा. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 28 * 95. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 20 म्हणजे फर्स्ट आपल्याला या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 9 जा किती येतात, 2 9 जा 18. मग 18 आपण ऍड करूया. 18 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. इकडे 10 आणि इकडे आपला 0 येईल, म्हणजे इकडे 1 आणि इकडे 0. हा 1 आणि हा 0. 10 इकडे आपलं फर्स्ट स्टेप संपलेली आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप सॉल्व्ह करायची आहे. पण सेकंड स्टेप सॉल्व्ह करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सेकंड ऑर्डरवर यायचं आहे. ओके, सेकंड ऑर्डरवर आलोय. फर्स्ट आपल्याला 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 9 जा 72. मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. पण इकडे 70 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये. मग 7 चा फॉर्म्युला 70 आणि हे 2. 72 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला 8 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 5 जा किती येतात, तर 8 5 जा 40. मग 40 आपण ऍड करूया. इकडे 40 म्हणजे 4 चा फॉर्म्युला 4 आणि हा इकडे 0. 40 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपलं आन्सर संपलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं 2660. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आपलं सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून झालेलं आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 92 into 73 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 9 7 चा किती येतात, तर 9 7 चा 63. मग 63 आपण ऍड करूया, 60 आणि हे 363 आपण ऍड केलेले आहे. या रॉडवर आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 3 चा किती येतात, तर 9 3 चा 27. मग 27 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. या रॉडवर 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 20 चा आपण फॉर्म्युला 20 ऍड झाले आणि हे 7 27 आपण ऍड केलेले आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली आहे. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. ओके, सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉडवर आलेलो आहोत आपण. सेकंड नंबर आपला काय आहे, 2 आहे. म्हणजे 2 ने आपल्याला या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 7 चा 14. मग 14 आपण ऍड करूया. हे 10 ऍड केले आपण, पण इकडे 4 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 4 चा फॉर्म्युला 4 चा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, 14 आपले ऍड झालेले आहेत. या रॉडवर आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 3 चा 6. मग 6 हा 1 डिजिट नंबर आहे, तर मग डायरेक्ट ऍड करायचा का आपण 6, तर नाही. 1 डिजिट नंबर आहे म्हणून अबॅकसवर मल्टिप्लिकेशन मध्ये 1 डिजिट ऍड होत नाही डायरेक्ट, त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायला लागतो. म्हणून या रॉडवर आपण 0 लावणार आणि या रॉडवर आपण 6 ऍड करणार. ओके, आन्सर आलेला आहे आपलं. ओके, आन्सर काय आहे आपलं 6716 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, हे एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. खूप इझी मेथडने मी एक्झाम्पल हे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. आपण आता लास्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ओके, लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 25 into 86 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल काय आहे आपलं 25 into 86 हे आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपल्याला या 2 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 8 चा किती येतात, तर 2 8 चा 16. मग 16 आपण ऍड करूया. 16 आपण ऍड केलेले आहे. आता नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 6 चा किती येतात, तर 2 6 चा 12. मग 12 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 2 12. ओके, फर्स्ट स्टेप तर कंप्लीट झाली आपली. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. आता आपल्याला फर्स्ट या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 8 चा किती येतात, तर 5 8 चा 40. मग 40 आपण ऍड करूया. 40 कुठे ऍड करणार, तर या रॉडवर आपल्याला 4 ऍड करायचे आहे. पण या रॉडवर 4 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये, मग आपण या रॉडवरून आपण फॉर्म्युला यूज करणार 4 चा. 40 आणि इकडे 0 आलेला आहे, म्हणजे 40 आपले ऍड झालेले आहेत. मग आपण या रॉडवर आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 5 6 चा किती येतात, तर 5 6 चा 30. मग 30 आपण ऍड करूया. इकडे 30 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 3 चा फॉर्म्युला 30 आणि हा इकडचा 0. म्हणजे इकडे आपलं आन्सर संपलेला आहे. आन्सर काय आलाय आपलं 2150 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. ओके, अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आजची सगळी एक्झाम्पल आपली सॉल्व करून झालेली आहे. ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर ही सगळे एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्ही खूप मास्टर बनू शकता. मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही कुठलंही एक्झाम्पल खूप इझिली काही मिनिटातच सॉल्व करू शकता. ओके,